तळ कोकणातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती. राणे कुटुंबात फूट पडली आहे का? निलेश आणि नितेश राणेंमध्ये वाद आहेत का? आणि नारायण राणे राजकारणातून निवृत्त होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांदरम्यान भाजपचे मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आपापल्या पक्षासाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरले. याच कारणांमुळे दोघांमध्ये संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या चर्चांवर आता नितेश राणेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, निलेश आणि माझ्यात कोणताही वैयक्तिक वाद नाही. हा संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय होता. निलेश राणे त्यांच्या पक्षासाठी काम करत होते आणि मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षासाठी काम करत होतो. पक्षाच्या भूमिकेप्रमाणेच काम करणं हेच आमचं कर्तव्य असल्याचं नितेश राणेंनी ठामपणे सांगितलं. याच वेळी नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चांवरही त्यांनी उत्तर दिलं. निवृत्ती हा शब्दच राणे साहेबांच्या शब्दकोशात नाही. ते आजही दररोज 10 ते 12 तास काम करतात आणि ते कुठेही थांबणार नाहीत, असं नितेश राणे म्हणाले. नारायण राणेंनी मी गप्प बसेन असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ निवृत्ती नसून योग्य वेळी योग्य भूमिका घेण्याचा तो अंदाज असल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं. म्हणजेच राणे कुटुंबात फूट नाही, संघर्ष नाही आणि निवृत्तीच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.